अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरातील रेव्हेन्यू कॉलनी येथील डॉक्टर सूर्यवंशी यांच्या घरफोडीची घटना ताजी असताना गोकुळनगरी परिसरात पुन्हा घरफोडीची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। अज्ञात चोरट्यांनी एका घरात प्रवेश करत बेडरूममधील कपाटातील कॉलर तोडून जुन्या बाजारभावातील 4 तोळे सोन्याचे दागिने व 1.5 लाख रोख रक्कम असा एकूण 2,83,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे। शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताच पोलिसांसमोर सदर चोरांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे। सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील गोकुळनगरी येथील नर्मदा A2 येथील बिल्डिंगमधील 45 वर्षीय रहिवासी विजय जवरीलाल बेदमुथा हे दिनांक 17 मे 2024 रोजी रात्री बेडरूममधील फॅन खराब झालेला असल्याने ते त्यांच्या परिवारासोबत बेडरूममध्ये शेजारील हॉलमध्ये झोपलेले असताना रात्री कधीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शाळेच्या भिंतीवर चढून विजय यांच्या गॅलरीचे जाळीचे गेटचे लॉक तोडून त्यांच्या घरात प्रवेश करत त्यांच्या बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील शेतीतील गहू विकून आलेले 1.5 लाख रोख रक्कम व जुन्या बाजारभावातील 4 तोळे सोन्याचे विविध दागिने एकूण 2,83,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून पसार झाले आहेत। सदर चोरीची गोष्ट सकाळी विजय बेदमुथा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेत सदर चोरीची तक्रार दाखल केली आहे। चोरीची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चोरीचा पंचनामा केला असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान चोरी झालेल्या ठिकाणी श्वान पथक व फिंगरप्रिंट पथकाचा पाचारण करण्यात येऊन चोरांचा मागावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। सदर चोरीचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत। सदर चोरीबाबत विजय बेदमुथा यांनी अधिक माहिती दिली आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। माझं नाव विजय जवरीलाल बेदमुथा। तर रात्री शेजारच्या रूममध्ये झोपलो होतो। तर या रूममधून चोरांनी अलमारी तोडून रोख रक्कम काही 1.5 लाख रुपये आणि सोनं 2.5 साडेतीन तोळा सोनं असा एकदम चोरांनी चोरून नेला। परत लवकर चोरांचा ज्यांनी शोध लावा ही विनंती।